हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नेचर शुअर खूप वेळा मी शेअर केलेलं आहे. 100% नॅचरल प्रोडक्ट जर म्हणलं तर ज्याच्यामध्ये नाव येतं नेचर शुअरचं. आणि याच्याबद्दल मी खूप साऱ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. अगदी ऑइल असू दे, पावडर असू दे, बऱ्या अशा गोष्टी ज्या आहेत. आणि खरंच सांगते, ज्यावेळेला ना नॅचरल काही वापरतो ना त्यावेळेला आपल्याला मनाला एक म्हणजे समाधान असते की बाबा यामध्ये कुठलंही केमिकल नाही, काय नाही. सोबत ISO मानांकित असतं, सर्टिफिकेट त्याला मिळालेलं असतं. त्यामुळे आपल्याला कधीही कुठलीही गोष्ट अगदी डोळे झाकून आपण वापरू शकतो. तशाच पद्धतीनं नेचर शुअरचं कलंजी ऑइल जे आहे ते A1 बेस्ट. एक म्हणजे काय तर केसांसाठी पण आहे आणि तुम्ही खाऊ म्हणजे पिऊही शकता. आता तुम्ही म्हणसाल ऑइल पिऊ शकता, तर हो, दोन्हीकडून म्हणजे त्याचे बेनिफिट आहेत. एक म्हणजे कसं आहे की बघा, ज्यांना केसांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, हेल्थचे कुठलेही बाकीचे इतर प्रॉब्लेम असू दे, ज्याच्यामध्ये बघा बऱ्याच जणांना आता वजन वाढण्याचा जो प्रॉब्लेम असतो तो जास्त असतो, चरबी, तर त्याच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे. डोळ्यांसाठी सुद्धा बेस्ट आहे. म्हणजे काय 2 in 1 म्हणजे लावायसाठी सुद्धा, जसं आउटर आणि इनर दोन्हीसाठी आहे, फायदेशीर आहे. आता सध्या जर पाहायला गेलं तर आपल्याला ज्या काही समस्या असतात केसांच्या, मी पहिली येते त्याच्यामध्ये केसांच्या प्रॉब्लेममध्ये, तरी माझी ग्रोथ आता बऱ्यापैकी आहे. मी म्हणेन आता बरं माझं आधीपेक्षा, कारण त्यावेळेला एवढं काही माहीत नव्हतं आपल्याला, त्यामुळे अंदाजा नव्हता. आणि काय असेल ते लोकलमध्ये किरीमिरी जे असतं ना, जे आपल्याला सूट होतं न होतं, काय जातं असं काहीतरी वापरायचं, त्यामुळे नाही मला फायदा झाला. पण आता बऱ्यापैकी मला फायदा होत आहे, कारण आता बरंच येतं जी मी स्वतःवरती ट्राय करत असते त्या वेळेला मला त्याचे अनुभव कळतात की बा हा हे चांगलं आहे का नाही, आणि मग मी तुमच्यापर्यंत आणत असते. तर कलंजी ऑइल जे आहे ते बेस्ट आहे. डॅन्ड्रफ असू दे, केस गळती असू दे, तुमचा इतर कुठलाही प्रॉब्लेम असू दे. बऱ्याच जणांना आता सध्या बघायला गेलं तर ना डॅन्ड्रफमुळं फंगल इन्फेक्शन जे म्हणतात ना, जे जास्त प्रमाणात केसांमध्ये आहे, तर तो प्रॉब्लेम जरी होत असेल ना तरी सुद्धा हे जे आपलं ऑइल आहे ते बेस्ट आहे. वेबसाईट आहेत नेचर शुअरच्या, खूप साऱ्या वेबसाईट आहेत. त्याच्यामध्ये कुठले घटक वापरले गेलेले आहेत, काय काय वापरलेलं आहे, किती टक्के कुठली मात्रा आहे, या हिशोबानं बघून चौकशी करून तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवू शकता. जी काय माहिती आहे बाबा काय काय वापरलेलं, मग त्याच्यानुसार तुम्हाला ते सल्ला देतात की हा तुम्ही वापरा न वापरा. आणि मी तर म्हणेन की 100% नॅचरल प्रोडक्ट जे असतं त्याच्यामध्ये आपल्याला एक विश्वास जो असतो तो जास्त असतो. दुसरी गोष्ट म्हणजे एक बघा, आपल्याला जर एनर्जी लेवल जर जास्त पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. ज्यांना अस्थमा आहे, दम्याचा प्रॉब्लेम, ते लोक सुद्धा या ऑइलचा वापर करू शकतात, म्हणजे घेऊ शकतात. आता कलंजी ऑइल जे आहे ते केसांना लावायचं आहे, म्हणजे पिण्यासाठी आहे. पण एक सांगू, तुमच्या चेहऱ्याला किंवा तुमच्या शरीराला कुठंही जर तुम्हाला वाटलं मला प्रॉब्लेम आहे, कुठे म्हणजे पिगमेंटेशन आहे, जसं तुम्हाला काय तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे जाणवत असेल, तर हलकसा हातामध्ये घ्यायचं आहे आणि जसं आपण क्रीम लावतो तशा पद्धतीनं तुम्ही संध्याकाळच्या वेळेला लावू शकता. आता लावायचं कसं, तर जसं आपण रेग्युलर आता उद्या समजा केस धुणार असेल तर आदल्या दिवशी ना थोडंसं आपल्या केसांना लावा, आणि डेली संध्याकाळी झोपताना, दिवसा तर नका लावू मी सांगेन, कारण का तेल लावल्यानंतर बाहेरची धूळ असू दे, घाण असू दे, ओढून घेतली जाते तोंडावर. संध्याकाळी मात्र झोपताना तुम्ही रिलॅक्स असता, त्यामुळे संध्याकाळी झोपताना चेहऱ्याला लावू शकता, केसांना लावू शकता आणि सोबत तुम्ही पिऊ शकता. असो, आता बऱ्यापैकी मला जी माहिती होती, जी मला अनुभव आलेले होते ते मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. नक्की जा, ऑर्डर करा. आणि जर तुम्हाला अजून काही जर शंका मनामध्ये असतील की बाबा नेमकं काय कसं, तर वेबसाईट जसं मी सांगितलं आणि सगळं चेक करून जर तुम्हाला बेस्ट वाटलं आणि तुम्हाला जर वाटलं की नाही मला माझ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, तर 100% सांगेन मी, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला बिनधास्त घ्या आणि जे तुमचे डॉक्टर सांगतील त्या हिशोबाने तुम्ही हे प्रोडक्ट वापरायला सुरुवात करा. असं लिंक दिलेली आहे, नक्की जा, ऑर्डर करा.